नमस्कार, स्वागत आहे तुमचं शाश्वत अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला। नुकतीच काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीच्या परीक्षेची जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे ही प्रकाशित करण्यात आली आहे। प्रत्येक जिल्ह्याचा निकाल हा आपल्याला प्राप्त झालेला आहे। आता निकाल लागल्यानंतर जेवढेही विद्यार्थ्यांचं जेवढेही उमेदवारांचं त्या निकालामध्ये नाव आहे, त्या निकालामध्ये ज्यांचं निवड यादी किंवा प्रतीक्षा यादीमध्ये ज्यांचंही नाव आहे त्यांची नेक्स्ट स्टेप राहणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, जो आपल्या नियुक्तीमधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो। कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये सुद्धा जर तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित सेट नसतील किंवा तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये कुठलाही जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही नियुक्तीपासून वंचित राहू शकता। म्हणून ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसला एवढं लाईटली घेऊन चालणार नाही। तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांची आता प्रश्न येणं सुरू झालेला आहे की नॉन क्रिमिलियर जे आहे, नॉन क्रिमिलियर किती वर्षांचं पाहिजे, कुठपर्यंत व्हॅलिड पाहिजे, किंवा एखाद्याच्या नावामध्ये काही स्पेलिंगचा बदल असतो किंवा आणखी स्पेलिंगच्या उच्चाराचा किंवा डेट ऑफ बर्थचा कोणाच्या नावामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो। तर या सर्व प्रश्नांचे उत्तर, किंवा एखाद्याचं मॅरिड जर वुमन असेल तर तिचं पहिलेचं जे माहेरचं नाव आहे किंवा सासरचं नाव आहे यामध्ये कुठला तरी बदल असतो, कारण फॉर्म मध्ये आपण वेगळंच टाकलेलं असते आणि बाकीचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते बाकीच्या डॉक्युमेंट्सला आपण वेगळंच नाव आपलं असतं किंवा माहेरचं नाव असतं। तर हे जे काही बदल आहेत ह्या बदलांविषयीच आज आपल्याला पूर्ण डिस्कस करायचं आहे। तुमचे पूर्ण प्रॉब्लेम्सचं इथे आपण काय करणार आहे, ओव्हरऑल सोल्युशन काढणार आहे। सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे फक्त निवड यादीतील विद्यार्थ्यांचं होईल की प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांचं सुद्धा होणार आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला प्रश्न जो उमेदवारांकडून वारंवार विचारण्यात येत आहे। तर एक लक्षात घ्या, जेवढे आपला जो निकाल प्रसिद्ध झालेला आहे त्यामध्ये जेही निवड यादीमधले उमेदवार आहेत आणि जेही प्रतीक्षा यादीमधले उमेदवार आहेत, दोन्हीही विद्यार्थ्यांचं इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। म्हणजे जर तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल, प्रतीक्षा यादीमध्ये नाव असेल तरीही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे, आणि जर का तुमचं निवड यादीमध्ये नाव असेल तरीही तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे करायचं आहे। म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे वेळापत्रक आहे हे तुमच्या मेलवर तुम्हाला मेलवर कळवण्यात येणार आहे। ज्यांची नावं त्यामध्ये आहेत, रजिस्टर्ड आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला एक मेल येईल, मेल थ्रू तुम्हाला एक टाइम टेबल येऊ शकतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा। जसं काही जिल्ह्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाइम टेबल हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। 30 आणि 31 जानेवारीला हिंगोली जिल्ह्याचं काय आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेसचं जे वेळापत्रक आहे हे आपल्याला देण्यात आलेलं आहे। मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत आणि त्या डॉक्युमेंट्स नेताना त्याच्या किती कॉपीज न्यायच्या किंवा कशा प्रकारे ते आपण फाईल करून न्यायचे आहेत, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। सर्वात पहिले आपण पाहून घेऊ की कुठले कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे आणि ते कशा प्रकारे आपल्याला फाईल अप करावं लागतील। सगळ्यात पहिले लक्षात घ्या, मी आता जे तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगणार आहे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना जेव्हा तुमचं शेड्यूल येईल, ज्या दिवशी तुमचा शेड्यूल राहणार आहे, जसं 30 किंवा 31 तारखेला हिंगोली जिल्ह्याचा शेड्यूल आलेला आहे सकाळी 11 वाजताचा, तर तेव्हा तुम्हाला ही डॉक्युमेंट्सची फाईल सोबत ठेवायची आहे। आता ही डॉक्युमेंट्सची फाईल सोबत ठेवताना सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक सेट प्लस त्याच्या 2 कॉपीज, म्हणजे त्याच्या 2 झेरॉक्स, दोन्हीचा 2 बंच, असे तुम्हाला टोटल 3 बंच सोबत ठेवायचे, एक ओरिजिनलचा, एक आणि 2 झेरॉक्सचे। आणि जेही झेरॉक्सचे राहतील हे तुमचे सेल्फ अटेस्टेड पाहिजे, म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंट्सवर, प्रत्येक झेरॉक्सवर तुमची स्वतःची साईन पाहिजे। आणि जे मी आता डॉक्युमेंट्स सांगणार आहे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला नेणं गरजेचं आहे। तुमचे जेही प्रश्न आहेत, तुमच्या स्पेलिंग विषयी किंवा जन्मतारखेविषयी जेही प्रश्न आहेत, सर्व याचे उत्तर मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे। सो निश्चित राहा। सर्वात पहिली गोष्ट, तुम्हाला सगळ्यात पहिला डॉक्युमेंट जो न्यायचा आहे तो आहे संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंट, म्हणजे जोही तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मची प्रिंट न्यायची आहे। तसेच जी फॉर्मची फीस भरलेली आहे त्या फीसचा पुरावा न्यायचा आहे, बरोबर। कुठलं काय काय न्यायचं आहे आपल्याला, तर फॉर्म आणि फॉर्मची जी फीस भरलेली आहे आपण त्या फीसची रिसिप्ट याची प्रिंट। आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ही फॉर्मची प्रिंट नाही आहे किंवा रिसिप्टची प्रिंट आपल्याकडे नाही आहे, तर त्यासाठी जे पण आपली वेबसाईट आहे महाभूमी वेबसाईट, ती वेबसाईटची लिंक जी आहे ही चालू करण्यात येणार आहे। 30 तारखेच्या अगोदर ती लिंक निश्चितच चालू करण्यात येईल, त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि आताही जर लॉग इन अवेलेबल असेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमचं रजिस्टर्ड आयडी जो आहे, जो तुम्हाला मेलवर रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड आलेला आहे, ते लॉग इन करून तिथून तुम्ही हा फॉर्म आणि फीसची जी रिसिप्ट आहे ही डाउनलोड करू शकता। आणि जर ती वेबसाईट सध्या काम करत नसेल तर ती जेव्हा तुमचं शेड्यूल येईल त्याच्या आधी ती ऍक्टिव्ह करण्यात येईल, त्याबद्दल निश्चित राहा, बरोबर। नेक्स्ट आहे, तलाठी पदासाठी अर्ज करताना उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच काय द्यायचं आहे आपल्याला तिथे, डोमेसाईल।
आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे की डोमेसाईल हे याची काही व्हॅलिडिटी असते का, किंवा हे किती वर्षासाठी व्हॅलिड असते. तर एक लक्षात घ्या, डोमेसाईल जर तुम्ही एकदा काढलं तर आयुष्यभर तुमच्यासाठी तेच डोमेसाईल राहणार, बरोबर. कारण डोमेसाईल हा एक रहिवासाचा पुरावा आहे. तुम्हाला ते पुन्हा पुन्हा त्याचं रिन्यू करायचं किंवा त्याची व्हॅलिडिटी संपेल असं काहीच नसते. एकदा काढलं तर तुम्हाला आयुष्यभरासाठी राहू शकते. नंतर अर्जातील नावाचा पुरावा म्हणजेच SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. अर्जातील नावाचा पुरावा म्हणजेच तुम्हाला 10वी आणि 12वीची मार्कशीट इथे लागणार आहे, बरोबर. नंतर वयाचा पुरावा. वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला कुठले कुठले लागू शकतात. वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला TC लागेल, एकतर TC नाहीतर लिव्हिंग सर्टिफिकेट, TC नाहीतर लिव्हिंग सर्टिफिकेट नाहीतर बोनाफाईड. आता बोनाफाईड कोणासाठी, आता तलाठीची जी परीक्षा होती त्यासाठी ग्रॅज्युएशनची पात्रता आपल्याला देण्यात आली होती, बरोबर. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन होऊन जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर पोस्ट ग्रॅज्युएशन करताना तुमच्याकडे ग्रॅज्युएशनची TC नसते, कारण आपण कॉलेजला ती सबमिट करत असतो, बरोबर. तर अशा केसमध्ये आपल्याला ज्या कॉलेजमध्ये आपण सध्या शिकत आहे, जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर ज्या कॉलेजला तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे त्याचं बोनाफाईड तुम्हाला तिथे सोबत नेणे आवश्यक आहे. शक्यतो TC असेल तर TCच करा, कारण TC इथे 4थीची TC सुद्धा चालते किंवा 7वीची TC सुद्धा तुम्हाला चालते किंवा 10वीची TC सुद्धा चालणार. ह्या TC जर तुमची ग्रॅज्युएशनची TC असेल आणि ते जर तुम्ही सबमिट केलेली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुमचं सुरू असेल तर त्याचं बोनाफाईड सुद्धा इथे ऍप्लिकेबल आहे. आता बऱ्याच जणांचा हा इश्यू आहे की TC वर नावाचं स्पेलिंग काही वेगळं आहे आणि जे आपले बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत त्यावर नावाचं स्पेलिंग काही वेगळं आहे, किंवा TC वर असणारी जन्मतारीख वेगळी आहे आणि बोर्ड सर्टिफिकेट जे आहे त्यावर जन्मतारीख ही वेगळी आहे. कारण काही अधिकाऱ्यांद्वारे किंवा काही जे TC फॉर्म करणारे असतात त्यांच्याद्वारे हे नेहमी चेंजेस हे येत असतात. आता त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, जसं एखाद्याचं नाव असेल, काही एचं डबल ए होत असते, जसं माझं नाव आरती आहे, आरतीचं बरेच जण स्पेलिंग डायरेक्ट ARTI सुद्धा लिहितात, काही जण डबल ARTI लिहितात. तर अशा वेळेला जेव्हा नावाच्या स्पेलिंग मध्ये जर काही मिस्टेक असेल, जर ही काही स्पेलिंगची मिस्टेक असेल तर त्याचं तुम्हाला गॅझेट, एक नाव चेंज करायचं गॅझेट असते, राजपत्रामध्ये तुम्हाला ते टाकावं लागेल. आता हे गॅझेटमध्ये कसं टाकायचं, तर त्यासाठी तुम्ही जर गुगलला गेले आणि चेंज इन नेम इन गॅझेट असं जर टाकलं तुम्हाला एक ऑफिशियल वेबसाईट मिळेल. त्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही राजपत्रामध्ये हे क्लिअर करू शकता की माझ्या नावाचं स्पेलिंग असं आहे आणि हे मला चेंज करायचं आहे. जसं आणखी कोणाकोणाचा W आणि V चा सुद्धा प्रॉब्लेम असतो, जसं सपोज माझं सरनेम घ्या, त्याच्यामध्ये गावंडे आहे, तर गावंडेचं बरेच जण GAWAV पण लिहितात, डब्ल्यूच्या जागी V सुद्धा लिहितात. मग हे काही जे छोट्या छोट्या मिस्टेक असतात ज्याच्यामुळे आपल्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो, तर ते गॅझेट आधीच बनवून ठेवा. म्हणजे ते गॅझेट जेव्हा जर तुम्ही एकदा ते गॅझेटमध्ये जर मेन्शन केलं तर ते तुम्हाला लाईफ टाईम राहते, ते तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिड आहे. असं नाही की तुमची आता तलाठीची परीक्षा झाली त्याच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र आहे, असं नाहीये. तुम्ही जर इन फ्युचर कुठलीही परीक्षा दिली तर ते सर्व परीक्षांसाठी ते काय राहणार, तुमच्यासाठी पात्र राहील, ते व्हॅलिड राहणार आहे सर्व परीक्षांसाठी. तर एकदाच लाईफ टाईम, एकदाच गॅझेटमध्ये तुम्ही ते नाव मेन्शन करून घ्या. किंवा जर जन्मतारीख असेल तर जन्मतारखेबद्दल पण तुम्ही असं करू शकता. आणखी एक प्रॉब्लेम राहतो आपला की जर असं काही असेल, जर महिलांचं असेल, जसं महिलांचं आता जे सासरचं नाव आहे आणि माहेरचं नाव आहे आणि सासरचं नाव आहे, तर याचं जे डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे, तर हे जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जर सासरचं नाव आणि माहेरचं नाव तर याचं हे दोन्ही व्यक्ती एकच आहे याचं एक तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ऍफिडेव्हिट करून घ्यायचं आहे की हे दोन्ही व्यक्ती एकच आहे, किंवा ते तुम्ही गॅझेटमध्ये सुद्धा चेंजेस करू शकता. तुमच्या नियर बाय जे पण गॅझेट तयार करणारे असतील किंवा जे ऍफिडेव्हिट तयार करणारे असतील त्यांनी ऍफिडेव्हिटमध्ये तयार करून घ्या की दोन्ही नावाची व्यक्ती ही एकच आहे, म्हणजे दोन्ही नावाचे जे डॉक्युमेंट्स आहे तुमच्यासाठी व्हॅलिड असणार आहे, बरोबर. मग आता आपण काय बघितलं, वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला एकतर TC नाहीतर लिव्हिंग सर्टिफिकेट नाहीतर बोनाफाईड सर्टिफिकेट इथे लागणार आहे. TC मध्ये तुम्हाला 4थीची TC 7वीची TC सुद्धा चालू शकते, किंवा आता जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचं बोनाफाईड सुद्धा चालू शकते, कारण ग्रॅज्युएशनची जी TC आहे ते तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला सबमिट केलेली असते. नंतर उच्चतम शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा. आता उच्चतम शैक्षणिक अर्हता तलाठीसाठी कुठली होती, तलाठी पदासाठी ग्रॅज्युएशन होतं, बरोबर. तर ग्रॅज्युएशनचं तुम्हाला जे डिग्री सर्टिफिकेट आहे हे तिथे सबमिट करायचं आहे. बऱ्याच जणांचा हा सुद्धा प्रॉब्लेम आहे की युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही ते प्रोग्राम अटेंड करायला गेलो नाही त्यामुळे आमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट वगैरे नाहीये. तर बघा, डिग्री सर्टिफिकेट हे आवश्यकच आहे. तुम्ही जर म्हणाल की मी फायनल इयरची मार्कशीट टाकली होती फॉर्म भरताना, तर फायनल इयरच्या मार्कशीट पेक्षा पण डिग्री सर्टिफिकेट असणं कधीही योग्य. तर तुम्हाला तुमच्या डिग्रीचा जो आहे हा पुरावा लागेल. संगणक अर्हता पुरावा. संगणक अर्हता पुरावा म्हणजेच काय राहणार आहे इथे, MSCITचं सर्टिफिकेट.
MSCIT. पण याचं कुठलंही टेन्शन घ्यायचं गरज नाहीये, कारण नियुक्तीनंतर जवळपास 1.5 ते 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही हे MSCIT सर्टिफिकेट सबमिट केलं तरीही चालेल. याच्यामध्ये कुठलंही कंपल्शन नाही, सध्या हे कंपल्सरी नाही. नेक्स्ट, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचं जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र पुरावा. म्हणजेच इथे तुम्हाला काय लागणार आहे तर कास्ट सर्टिफिकेट. काय लागणार आहे तर कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट जसं जर तुम्ही ओबीसी मध्ये असाल, ओबीसी या संवर्गात जर येत असाल तर तिथे तुम्हाला नॉन क्रिमिलियर सुद्धा लागेल. आणखी एक गोष्ट, नॉन क्रिमिलियरची व्हॅलिडिटी बद्दल बऱ्याच जणांचे प्रश्न आहे की नॉन क्रिमिलियरची व्हॅलिडिटी किती असावी. तर नॉन क्रिमिलियर हे तुमचं एक्सपायर नॉन क्रिमिलियर इथे कन्सिडर केल्या जाणार नाही. नॉन क्रिमिलियरची जी व्हॅलिडिटी आहे ही ऍटलिस्ट तुमची मार्च 2023 पर्यंत, मार्च 2024 पर्यंत तरी पाहिजे. मार्च 2024 पर्यंतची व्हॅलिडिटी ही तुम्हाला असणं आवश्यक आहे. बरोबर. तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असणे आवश्यक आहे. काही जणांचा त्याबद्दल हाही प्रश्न असू शकतो की माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे पण कास्ट सर्टिफिकेट नाहीये. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण कास्ट व्हॅलिडिटी बनवत असतो तेव्हा आपल्याकडं कास्ट सर्टिफिकेट वरूनच कास्ट व्हॅलिडिटी बनवत असतात. जर तुमचं कोणत्याही कारणास्तव कास्ट सर्टिफिकेट हरवलेलं असेल आणि जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ती कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा गृहीत धरण्यात येईल, म्हणजे तिला पात्र धरण्यात येणार आहे, व्हॅलिड धरण्यात येणार आहे. कारण ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांचीच कास्ट व्हॅलिडिटी ही निघत असते. म्हणून सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबत तुम्हाला काय करावं लागेल, कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करायची आहे. नंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्यास त्याचा पुरावा लागेल. आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणजेच EWS चा तुम्हाला पुरावा लागणार आहे. EWS सर्टिफिकेट इथे तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे. EWS सर्टिफिकेट एक लक्षात घ्या, EWS सर्टिफिकेटची जी व्हॅलिडिटी आहे ही ऍटलिस्ट मार्च 2024 असणे आवश्यक आहे. म्हणजेच मार्च 2024 इतकी व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर. इथे नॉन क्रिमिलियर सुद्धा लागणार आहे. अर्ज सादर करण्याची जी अंतिम तारीख आहे त्याचं नॉन क्रिमिलियर इथे मी तुम्हाला लागणार आहे. मी तुम्हाला आता सांगितलं की मार्च 2024 म्हणजेच नॉन क्रिमिलियरचं जे असते हे आर्थिक वर्षा थ्रू चालत असते. म्हणजे जर तुम्ही कधीही काढा त्याचं मार्च आणि एप्रिल हे जे आर्थिक वर्ष आहे आपलं याच्यानुसारच त्याची व्हॅलिडिटी ही राहत असते. जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ज्या कुटुंबास शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी मदतीस पात्र ठरवले असेल त्याबाबतचा पुरावा असल्याचे कागदपत्र लागणार आहे. आता इथून लक्षात घ्या, इथून सगळे आरक्षणाचे कागदपत्र आपल्याला इथे सुरू होतात. आरक्षणाचे कागदपत्र म्हणजेच काय, जर तुमचं दिव्यांग आरक्षण असेल किंवा पदवीधर अंशकालीन मध्ये जर तुम्ही येत असाल तर सर्व याचे, जसं माजी खेळाडू असाल, माजी सैनिक असाल, खेळाडू आरक्षण असेल किंवा प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण असेल किंवा अंशकालीन पदवीधर असण्याचं आरक्षण असेल तर ह्या सर्वाचे, किंवा नावात बदल असेल, ह्या सर्व याचे प्रमाणपत्र, ज्या आरक्षणाचा तुम्ही फायदा घेत आहे त्या आरक्षणाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. नाहीतर त्या आरक्षणातून तुम्हाला बाद ठरवण्यात येणार आहे. जर दिव्यांग असाल तर दिव्यांगाचा पुरावा पाहिजे, माजी सैनिक असेल तर माजी सैनिकांचं सर्टिफिकेट लागेल, खेळाडू आरक्षण असेल तर खेळाडू आरक्षणाचं, प्रकल्पग्रस्त आरक्षणाचं किंवा नावात बदल झाल्याचा पुरावा. नावात बदल झाला असेल तर मी तुम्हाला आता सांगितलं, एकतर तुम्ही गॅझेटमध्ये मेन्शन करू शकता किंवा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ऍफिडेव्हिट. पण ऍफिडेव्हिट हे सगळीकडे लागू असेल असं नाही. काही परीक्षांसाठी ऍफिडेव्हिट लागू असते, काहींसाठी लागू नाहीये. पण गॅझेट जे असते हे सगळ्या परीक्षांसाठी लागू आहे आणि एकदा जर तुम्ही नावामध्ये बदलचं गॅझेट करून घेतलं तर तुम्हाला ते आयुष्यभर पात्र किंवा व्हॅलिड राहणार आहे. अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त किंवा अंशकालीन पदवीधर यांचा आरक्षणाचा दावा करण्यात आल्याचं अधिवास पत्र, प्रमाणपत्र, ज्या आरक्षणाचा तुम्ही फायदा घेताय त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. नेक्स्ट, मराठी भाषेचं ज्ञान असण्याचा पुरावा. आता मराठी भाषेचं ज्ञान असण्याचा पुरावा कुठला असेल तुमच्याकडं तर तुमचं जो 10th जी मार्कशीट आहे किंवा 12th जी मार्कशीट आहे त्यामध्ये मराठी हा विषय असणं आवश्यक आहे. दोन पैकी कुठलंही आहे, असं नाही की 10th आणि 12th दोन्ही मध्ये पाहिजे. 10th मध्ये असेल तरी चालेल, 12th मध्ये असेल तरी चालेल, पण कुठल्याही एका याच्यामध्ये तुमचं मराठी हा विषय असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला मराठीचं योग्य ते ज्ञान आहे असं त्यावरून समजलं जाईल. आता राहिला विषय लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जर तुम्ही वनरक्षकला बघितलं त्यामध्ये ऑलरेडी आपल्याला काय दिलेलं होतं, प्रिंट दिलेली होती, एक बरोबर फॉर्मॅट दिलेला होता. तर तलाठीच्या बाबतीमध्ये असं होणार नाही. तलाठीच्या बाबतीमध्ये लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे तिथे गेल्यानंतर, जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात असता तिथे गेल्यानंतरच तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तिथे फिलअप करायचं आहे. तिथून तुम्हाला नमुना देण्यात येईल आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला फिलअप करून तिथे सबमिट करावं लागेल. नंतर अनुभव प्रमाणपत्र, ज्यांचा एक्सपिरियन्स टाकलेला असेल त्या एक्सपिरियन्सचं प्रमाणपत्र तुम्हाला तिथे लावायचं आहे.
बरोबर, एक्सपिरियन्स प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लावायचं आहे. छायाचित्र ओळखपत्र म्हणजेच फोटो आयडेंटिटी कार्ड म्हणजेच आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र, पार प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते बुक. म्हणजेच एक तर तुम्हाला आधार कार्ड न्यायचं आहे, नाहीतर ड्रायव्हिंग लायसन न्यायचं आहे, ड्रायव्हिंग लायसन किंवा पॅन कार्ड. आता हे काय आहे, हे आयडेंटिटीसाठी आहे, फक्त तुमची जी फोटो आयडेंटिटी आहे त्या फोटो आयडेंटिटीसाठी काय आहे, तुम्हाला हे लावायचं आहे. बरोबर, फोटो आयडेंटिटीसाठी काय करायचं आहे आपल्याला, आधार कार्ड, एक तर ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड, हे फोटो आयडेंटिटीसाठीचा तुमचा पुरावा राहणार आहे. कुठलाही एक नेला तरी चालेल. आणि 2 पासपोर्ट साईज फोटो इथे न्यायचे आहे आपल्याला, 2 पासपोर्ट साईज फोटो. बरोबर, आणि नावात बदल असेल तर ते राजपत्र, जसं मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आहे की जे नावात बदल असेल तर ते गॅझेटचा पुरावा तुम्हाला तिथे सोबत ठेवायचा आहे. हे सर्व जे मी डॉक्युमेंट सांगितले, या सर्व डॉक्युमेंट्सची ओरिजिनल एक फाईल बनवा, त्या ओरिजिनल याचा एक बंच, पुन्हा 2 त्याच्या ज्या कॉपीज आहेत त्या 2 कॉपीजचा बंच, आणि सर्व जे कागदपत्र आहेत एका सिक्वेन्समध्ये लावून तुम्ही सिक्वेन्समध्ये ठेवणं हे आवश्यक आहे. आणि कागदपत्रांबद्दल किंवा इतर कुठल्याही संदर्भात तलाठीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही तो कमेंटमध्ये सांगू शकता. आणि प्रतीक्षा यादी आणि निवड यादी दोन्हीही यादीतील उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे हे सर्व डॉक्युमेंट्स जेणेकरून अधिकारी जे तुमचे तिथे तपासणारे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा कन्फ्युजन व्हायला नको आणि तुम्हाला स्वतःलाही वेळेवर गोंधळ उडायला नको, म्हणून हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थित फाईल सेट करून तिथे न्यायचे आहेत. आणि शेड्यूल जो आहे हा तुमच्या मेलवर किंवा बाकीचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर टाकून देण्यात येईल. बरोबर, याबद्दल आणखी काही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता.